मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती जालन्यात महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी होर्डिंग मालकाची एक बैठक घेतली आणि यामध्ये अनधिकृत होर्डिंग हटवण्याच्या सूचना देखील या बैठकीत करण्यात आल्या आहेत। मुंबई येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जालन्यात महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी जालना शहरातील जाहिरात एजन्सीच्या संचालकांची एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीमध्ये होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच जालना शहरात असलेल्या अनधिकृत होर्डिंग हटवण्याबाबत देखील सूचना करण्यात आल्या। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये अनधिकृत होर्डिंग हटवण्याची मोहीम सुरू होणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे। मुंबईला जी दुर्दैवी घटना घडली त्या पार्श्वभूमीवरच आणि आपण दरवर्षी मान्सूनपूर्व पावसाळ्यापूर्वी, कारण मान्सूनपूर्वमध्ये मोठं वादळ वगैरे याची शक्यता असते आणि म्हणजे हा जो पिरियड आहे मेमध्ये त्या आसपास आपण साधारणपणे होर्डिंगना नोटिसा देतो। तसेच डिलॅपिलेटेड ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्यांनाही नोटिसा देतो। यामध्ये आपण कालच्या पार्श्वभूमीवर आता सर्व होर्डिंगधारकांना नोटिसा दिल्यात। त्याच्यामध्ये बेसिकली जे स्ट्रक्चर आहे उभं केलेलं ते स्ट्रक्चर धोकादायक असणार नाही यासाठी त्यांचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी त्यांना व्हेरीफाय करायला सांगितली आहे आणि त्याबाबतीचं प्रमाणपत्र स्ट्रक्चरल इंजिनियरमार्फत नगरपालिकेकडे सादर करायला सांगितलं। त्या व्यतिरिक्त काही होर्डिंग्ज असे आहेत जे अधिकृत आहेत परंतु ते रस्त्याच्या मध्ये येतात, म्हणजे ट्रॅफिकला अडथळा होतो। तर अशी होर्डिंग्ज आम्ही ते रस्त्याच्या बाजूला म्हणजे एकदम कोपऱ्याला ते लावून घ्यायला सांगितले की ज्याच्यामुळे वाहतुकीला कोणत्याही स्वरूपाचा अडथळा निर्माण होणार नाही। त्याचबरोबर जी जुनी होर्डिंग्ज आहेत म्हणजे 20 वर्षापेक्षा जास्ती कालावधीचे आहेत, कारण गंज वगैरे झाल्यामुळे ते त्यांच्या फिटनेसचा इश्यू आहे, त्या बाबतीत ही फिटनेस सर्टिफिकेट आपण त्यांच्याकडून कॉल केले। बऱ्याचदा अधिकृत व्यतिरिक्त अनधिकृत ही काही शहरामध्ये होर्डिंग्ज असण्याची शक्यता आहे। तर अधिकृत 280 वगळता त्या व्यतिरिक्त जी होर्डिंग्ज आहे ती होर्डिंग्ज काढण्यासाठी आपण इमिजिएटली उद्या किंवा परवापासून आपण सुरुवात करतो आहे आणि येत्या 4-5 दिवसामध्ये साधारणपणे ही सर्व होर्डिंगचा जो इश्यू आहे तो इश्यू आपण म्हणजे नियमाच्या माध्यमातून म्हणजे अधिकृतला प्रोटेक्शन करून अनधिकृत पूर्णपणे काढून टाकू आणि धोकादायक जे आहेत ते पूर्णपणे काढून टाकण्यासाठी प्रयत्न करतो।